नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, सर्वात मोठा महासागर कोणता? सर्वात मोठा महासागर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अवकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? अवकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? प्रश्न क्रमांक 1, शुक्र हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या देशालगत भारताची सीमा सर्वात जास्त लांब आहे? कोणत्या देशालगत भारताची सीमा सर्वात जास्त लांब आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, बांगलादेश ही करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, चौरी चौरा या घटनेला 2022 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? चौरी चौरा या घटनेला 2022 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, 100 वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 मध्ये महाराष्ट्राला कितवा क्रमांक आला आहे? स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 मध्ये महाराष्ट्राला कितवा क्रमांक आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, तिसरा क्रमांक आला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 नवी मुंबई शहराचा कितवा क्रमांक आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 नवी मुंबई शहराचा कितवा क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, तिसरा हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, मध्य प्रदेशाला मिळाला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताने डॅश डॅश वर्षानंतर थॉमस कप पहिल्यांदाच जिंकला आहे? भारताने डॅश डॅश वर्षानंतर थॉमस कप पहिल्यांदाच जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 73 वर्षानंतर जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, स्वाईन फ्लू विषाणू, ऑप्शन क्रमांक 2, रेबीज विषाणू, ऑप्शन क्रमांक 3, पोलिओ विषाणू, तर ऑप्शन क्रमांक 4, क्षयरोग विषाणू हे आपले चुकीचे आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, घटना व त्यांचे वर्ष यातील चुकीची जोडी ओळखा. घटना व त्यांचे वर्ष यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, भारत स्वातंत्र्य 75 वर्ष पूर्ण, ऑप्शन क्रमांक 2, बांगलादेश स्वातंत्र्य 50 वर्ष पूर्ण, ऑप्शन क्रमांक 3, भारत चीन युद्ध 75 वर्ष पूर्ण, ऑप्शन क्रमांक 4, मसुदा समिती स्थापना 75 वर्ष पूर्ण, तर ऑप्शन क्रमांक 3, भारत चीन युद्ध हे 75 वर्ष ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 11, स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 23 पुरस्कार मिळाले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 2022चा शांततेचा पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? 2022चा शांततेचा पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, ॲलेस बिलियास्तकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मूळशंकर अंबशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? मूळशंकर अंबशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, स्वामी दयानंद सरस्वती यांचे नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, फिफा 17 वर्षाखालील महिला विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा कुठे सुरू आहे? फिफा 17 वर्षाखालील महिला विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा कुठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, भारत हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, 8 ऑक्टोबर भारतीय हवाई दल दिन, ऑप्शन क्रमांक 2, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिन, ऑप्शन क्रमांक 3, 20 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन, ऑप्शन क्रमांक 4, 24 सप्टेंबर संयुक्त राष्ट्रसंघ दिन, तर ऑप्शन क्रमांक 3, 20 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतीय रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? भारतीय रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? तर
तर ऑप्शन क्रमांक 3 भारतीय रेल्वेचे एकूण विभाग हे 18 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 2023मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कुठे केले आहे? 2023मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कुठे केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोवा येथे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्यामध्ये 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रॉलेट कायदा रद्द या घटनेला 2022मध्ये किती वर्ष पूर्ण झाले? रॉलेट कायदा रद्द या घटनेला 2022मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 100 वर्ष पूर्ण झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आशिया महिला क्रिकेट कप 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? आशिया महिला क्रिकेट कप 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत या देशाने जिंकला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जागतिक भूक निर्देशांक 2022 भारताचे स्थान कितवे आहे? जागतिक भूक निर्देशांक 2022 भारताचे कितवे स्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 107वे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे? यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गीतांजली श्री. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया कप जिंकलेला आहे? भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया कप जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वेळा जिंकलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम डॅश नुसार चालते. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम डॅश नुसार चालते. तर ऑप्शन क्रमांक 4 1951 नुसार चालते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत? भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव मेहता हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1958. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली? पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 द्रौपदी मुर्मू यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2025. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 BCCIचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? BCCIचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रॉजर बिन्नी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रणजित सिंह डिसले यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? रणजित सिंह डिसले यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्कार मिळालेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 15व्या बनलेल्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अनिल चव्हाण हे भारताचे कितवे CDS प्रमुख आहेत? अनिल चव्हाण हे भारताचे कितवे CDS प्रमुख आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणता आयोग स्थापन करणार आहे? नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात
कोणता आयोग स्थापन करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, संयुक्त राष्ट्र संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? संयुक्त राष्ट्र संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 193 देश हे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सदस्य आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा सदस्य देश कोणता? संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा सदस्य देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण सुदान हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा देश आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा झाली? संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना ही 1945 या साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, ब्रिटनचे पंतप्रधान होणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण आहेत? ब्रिटनचे पंतप्रधान होणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋषी सुनक हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, ऋषी सुनक हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत? ऋषी सुनक हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रिटन या देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान झाले आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, नुकतेच इस्रोने वनवेब या कंपनीचे किती उपग्रह लॉन्च केले आहे? नुकतेच इस्रोने वनवेब या कंपनीचे किती उपग्रह लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बॅलिस्टरनाथ पै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 52वा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, कोणत्या राज्यात शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्यात शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नार्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 कुठे होणार आहे? खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश या राज्यामध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्रात राज्य राखीव बलाची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्रात राज्य राखीव बलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रात राज्य राखीव बलाची स्थापना 1948 या साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, महाराष्ट्रातील कुंभमेळ्याचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील कुंभमेळ्याचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, जागतिक शांतता निर्देशांक 2021 नुसार खालीलपैकी जगातील सर्वात शांत प्रदेश कोणता आहे? जागतिक शांतता निर्देशांक 2021 नुसार खालीलपैकी जगातील सर्वात शांत प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 युरोप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ड्रोन धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ड्रोन धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकले आहे? महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकरणात मोडत नाही? खालीलपैकी कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकरणात मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कोठे आढळला? मराठी
भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कुठे आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रवण बेळगोळ ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत? मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. तुका आपण शिकारीला आपण शिकारीला तर ऑप्शन क्रमांक 3 आपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 देवाज्ञा होणे म्हणजे काय? देवाज्ञा होणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 मृत्यू पावणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण डॅशेस असे म्हणतो. एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण डॅशेस असे म्हणतो. तर ऑप्शन क्रमांक 4 वाक्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 वाक्य प्रकार ओळखा. वाक्य प्रकार ओळखा. मी रोज सकाळी उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. मी रोज सकाळी उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. तर ऑप्शन क्रमांक 3 भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 चूक लक्षात आणून देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पर्यायी मन ओळखा. पर्यायी मन ओळखा. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. तर ऑप्शन क्रमांक 2 नाव मोठे लक्षण खोटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 नाटकाच्या आरंभीचे स्तवनगीत डॅश डॅश कोणते? नाटकाच्या आरंभीचे स्तवनगीत डॅश डॅश कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मन पूर्ण करा. मन पूर्ण करा. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. तर ऑप्शन क्रमांक 2 गाजराची पुंगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नीलू नावाचा काळा कुत्रा होता. विशेषण ओळखा. नीलू नावाचा काळा कुत्रा होता. विशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 काळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आपल्या बोलण्यात येणारे वाक्य हे डॅश डॅश असते. आपल्या बोलण्यात येणारे वाक्य हे डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 4 विधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करते? गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 4 धातू साधित नामाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 UPS मदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोड्या पाण्यातील डॉल्फिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिंझो आबे हे कोणत्या देशाचे पूर्व पंतप्रधान होते? शिंझो आबे हे कोणत्या देशाचे पूर्व पंतप्रधान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 बोरिस जॉन्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? बोरिस जॉन्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणत्या खेळाडूंची
राज्यसभेवर नेमणूक झाली आहे? खालीलपैकी कोणत्या खेळाडूंची राज्यसभेवर नेमणूक झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पी.टी. उषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशोदा कुठे आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशोदा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रात महसूल दिन केव्हा साजरा केला जातो? महाराष्ट्रात महसूल दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी म्हणजेच MIA मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी म्हणजेच MIA चे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभाग CID मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभाग CID मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 वातावरणात सर्वाधिक प्रमाण हे कोणत्या वायूचे आहे? वातावरणात सर्वाधिक प्रमाण हे कोणत्या वायूचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नायट्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जपान या देशाच्या पार्लमेंटला काय म्हणतात? जपान या देशाच्या पार्लमेंटला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 डाएट हे आपले करेक्ट आन्सर होईल. 37 जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली? स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1951 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 स्वतंत्र भारतानंतरची आता होणारी कितवी जनगणना आहे? स्वतंत्र भारतानंतरची आता होणारी ही कितवी जनगणना आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 8वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय जनगणना ही प्रति किती वर्षाला केली जाते? भारतीय जनगणना ही प्रति किती वर्षाला केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 1872 साली भारताची पहिली जनगणना कोणाच्या कालकीर्तीत पार पडली? 1872 साली भारताची पहिली जनगणना कोणाच्या कालकीर्तीत पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड मेयो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर ऑप्शन 1 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते? सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनसी खंड होता त्याचे नाव काय होते? आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनसी खंड होता त्याचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅजिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र राज्य डॅशडशा जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात डॅशडशा जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल.